We welcome all of you in the wonderful name of Jesus. प्रभू येशूच्या नावामध्ये आम्ही या अभ्यासक्रमामध्ये सर्वांचं स्वागत करतो. We continue our studies on discipleship. शिष्यत्वाचा अभ्यास आजही आपण पुढे चालू ठेवणार आहोत. This is a wonderful theme that runs through New Testament and even through the Word of God. आणि देवाच्या वचनामध्ये आणि विशेषतः नव्या करारामध्ये जो विषय आम्हाला वारंवार आढळतो तो हा विषय आहे शिष्यत्व. Jesus had disciples, आणि शिष्य म्हणजे नक्की काय? and then he said, Go and make disciples. प्रभू येशूने सांगितलं, येशूने शिष्य निवडले, शिष्य बनवले आणि त्यांना आज्ञा दिली की तुम्ही जगामध्ये जाऊन सुवार्ता सांगा आणि शिष्य बनवा. And then the disciple made disciples. आणि शिष्यांनी पुढे दुसरे शिष्य तयार केले. So last time we end with this thought that a disciple keep the truth, love the truth. आणि गेल्या वेळेला आपण या विचारांबरोबर थांबलो होतो की जो शिष्य असतो तो सत्यावर प्रीती करतो, तो सत्य स्वीकारतो. When we face lies and deception, we long to know the truth, but sometimes when it comes to truth, we have to be more truthful. It might not be very easy. आणि ज्या वेळेला जगामध्ये आम्ही लबाडी आणि वाईटाचा सामना करतो त्यावेळेला आम्हाला सत्याची गरज भासते किंवा आम्ही सत्याच्या शोधात असतो, पण बरेच वेळेला सत्य शोधणं किंवा सत्याचा स्वीकार करणं हे तितकंसं सोपं असत नाही. And here Richard Whitley has said, it is one thing to wish to have truth on our side. आणि बंधू रिचर्ड असं म्हणतात की एक बाजू आहे की आमच्या बाजूने सत्य काय आहे हे पाहणं, and it's another to wish sincerely to be on the side of truth. परंतु सत्याच्या बाजूने नेमकं उभं राहणं ही वेगळीच गोष्ट आहे. And I believe all of us, we face this challenge. आणि मला वाटतं आपण सर्वजण या आव्हानाला सामने जात असतो. I gave you little homework about 4 attitudes toward truth. आणि मी तुम्हाला गृहपाठ दिला होता की सत्यासंबंधीच्या 4 मनोवृत्ती संबंधी. Like King Ahab hated the truth. आणि त्यातली पहिली म्हणजे pardon, we have King Ahab hated the truth. आणि जो इस्रायलाचा राजा अहाब राजा होता तो सत्याचा द्वेष करत असे. He was married to a lady called Jezebel. आणि त्याची जी बायको होती अहाब राजाची ती अत्यंत दुष्ट स्त्री होती, इझबेल राणी. She had false prophets. आणि तिनं सर्व जे खोटे संदेष्टे होते किंवा जे मूर्तीपूजक संदेष्टे होते त्यांना एकत्र केलं होतं. But there was a man called Elijah
who was telling the truth, who was teaching the truth, who wanted people to embrace the truth. परंतु त्या ठिकाणी एलिया नावाचा देवाचा संदेष्टा होता, जो सत्यावर प्रीती करत होता, नेहमी सत्य बोलत होता आणि सत्याचीच भविष्यवाणी करत होता. Since he was telling the truth, he was hated viciously. आणि ज्या वेळेला एलिया सत्य सांगत होता, त्यावेळेला इजबेल राणी एलियाचा तिरस्कार करत होती. But at the end of the day, we know that he was victorious. Truth always triumphed. पण आम्ही पाहतो की त्या घटनेमध्ये, डोंगरावर झालेल्या अर्पणामध्ये सत्याचा शेवटी विजय झाला. एलियाचं अर्पण स्वर्गातून अग्नी उतरल्यानं परमेश्वरानं मान्य केलं. जे मूर्तिपूजक संदेष्टे होते, त्यांचं अर्पण मान्य झालं नाही. He was persecuted because he was teaching the truth. He wanted people to know the truth. एलियाची इच्छा होती लोकांनी सत्य समजून घ्यावं, लोकांनी सत्य स्वीकारावं आणि लोकांनी सत्याप्रमाणे वागावं. परंतु लोकांनी त्याचा द्वेष केला, सत्य स्वीकारलं नाही. And even today, people are being persecuted because of truth. आणि आज देखील अनेक जे देवाचे लोक आहेत, देवाचे संदेष्टे आहेत, त्यांचा छळ होत आहे, त्यांना धिक्कारलं जात आहे, केवळ ते सत्य सांगतात म्हणून. Here is another king called Jehoshaphat, wanted the truth on his side. दुसरा एक राजा होऊन गेला जुन्या करारामध्ये, त्याचं नाव यहोशफाट, आणि त्याची इच्छा होती की सत्य त्याच्या बाजूने असावे. And then there was a prophet, Micaiah, wanted to be on the side of truth. आणि नंतर जुन्या करारामधला आणखीन एक संदेष्टा आम्ही पाहतो, मिखा. त्याचीही इच्छा होती की त्यानं सत्याला धरावं किंवा सत्याच्या बाजूनं उभं राहावं. And we know the truth is transparency. Truth is integrity, honesty, but truth is also a person, and that person is Jesus Christ. आम्ही पाहतो सत्य म्हणजे काय? सत्य म्हणजे पारदर्शकता, सत्य म्हणजे सचोटी, सत्य म्हणजे खरेपणा, पण सत्य म्हणजे एक व्यक्ती, ज्याचं नाव आहे प्रभू येशू ख्रिस्त. So now we are going to talk about what does the disciple do? आता आम्ही पुढे पाहणार आहोत की शिष्य हा काय नक्की करत असतो किंवा शिष्याचं कार्य कसं चालतं. First thing, a disciple is a learner and learn the teaching from his master, but not only just teaching, but want to become like his master. आता पहिली गोष्ट आम्ही पाहतो, जो शिष्य असतो तो एक शिकणारा व्यक्ती असतो. तो आपल्या धन्यापासून, आपल्या गुरुपासून नेहमी शिकण्याचा प्रयत्न करतो आणि तो फक्त गुरुपासून शिक्षण घेण्याचा प्रयत्न करत नाही, तर तो आपल्या गुरुसारखं म्हणजे प्रभू येशू सारखं बनण्याचा प्रयत्न करतो. आमेन. So the Bible says a disciple learn about Jesus, like we find that in Matthew chapter 11 and verse number
28 to 30, very famous Bible verse. आणि मत्तय 11:28 ते 30 या प्रसिद्ध वचनामध्ये आम्ही वाचतो की शिष्य हा नेहमी आपल्या गुरु संबंधी शिकण्याचा म्हणजे येशू विषयी शिकण्याचा प्रयत्न करतो. Now, here the Bible says, Jesus said, "Come unto me, all who labor or are heavy laden, and I will give you rest." आम्हाला माहित आहे प्रभू येशूने म्हटलं, अहो कष्टी व भाराक्रांत जन हो, तुम्ही मजकडे या म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन. Now we know people are under heavy load, pressure in so many different ways. आम्हाला माहित आहे जगामध्ये लोक अनेक प्रकारच्या ताण तणावामुळे दबावामुळे अडचणीत असतात, समस्येमध्ये असतात. People might be under the yoke of religion. अनेक लोक धर्माच्या जुवाखाली असतात. They do their rituals sincerely, आणि धर्मामध्ये सांगितलेली कर्मकांड पूजापाठ ते अगदी प्रामाणिकपणे करतात. but still they feel that their God is not pleased with them. परंतु तरी देखील त्यांना कुठेतरी वाटतं की त्यांचा देव त्यांच्या या कर्मकांडापासून संतुष्ट होत नाही. So they carry that heavy load of religion. आणि म्हणून अनेक लोक जगामध्ये धर्माच्या ओझ्याखाली असतात, कर्मकांडाच्या ओझ्याखाली असतात. People might have load of because of their emotional hurts. Emotionally, they are suppressed. अनेक लोकांना या जगामध्ये भावनिक धक्का बसलेला असतो की भावनिक दृष्ट्या ते दुखावलेले असतात. म्हणून अशा प्रकारे अनेक लोक ओझ्याखाली किंवा दबावाखाली असताना आम्हाला दिसतात. Or they carry some other load. आणि दुसऱ्या अनेक प्रकारच्या ओझ्याखाली जगामधले अनेक लोक वावरताना आम्हाला दिसतात. And Jesus said, "Come unto me, and I will give you rest." आणि प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, असे सगळे ओझी वागवणारे कष्टी लोक हो, तुम्ही माझकडे या, मी तुम्हाला विसावा देईन. Take my yoke upon you and learn from me, because I'm gentle and lowly in heart. आणि माझं जू आपल्यावर घ्या, माझ्यापासून शिका, कारण मी सौम्य आहे. Now it's very interesting that in Palestine in Jesus's time, they had that wooden yoke. आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या काळामध्ये शेताच्या कामासाठी आजही अनेक खेड्यापाड्यामध्ये वावरतात. तसलं जू होतं जे 2 बैलांच्या खांद्यावर देऊन शेतीची मशागतीची कामं केली जातात. So when they train a new ox, then there was experienced ox next to that inexperienced. आणि मग शेताच्या कामामध्ये ज्यावेळेला एखादा नवीन बैल आणला जातो, त्यावेळेला एक जुना बैल आणि एक नवीन बैल असे 2 बैल दोन्ही बाजूला लावून शेतीची कामे केली जातात. So the experienced animal carry all that load, all that weight.
आणि जो अनुभवी किंवा जुना बैल असतो त्याच्या खांद्यावर बहुतेक त्या ओझं असतं किंवा पूर्णपणे त्या लोड त्याच्या खांद्यावर असतो. So the new one didn't feel anything because it was very light load for that animal. परंतु जुवाखाली किंवा अवताखाली असलेला जो नवीन बैल असतो त्याच्या खांद्यावर मात्र तितकासा लोड किंवा ओझं नसतं जुवाचं. And that's why Jesus said, I'm gentle and lowly in heart. आणि म्हणून प्रभू येशू म्हणतो की तुम्ही जर माझ्या बरोबर जर जुवाखाली याल तर तुम्हाला अत्यंत कमी ओझं प्राप्त होईल. सगळं ओझं मी घेतो, तुमच्यावर फारच कमी ओझं होईल. I will carry along and then carry your load. आणि प्रभू येशू जणू काय म्हणत आहे की तुमचं सगळं ओझं जणू काय मी वाहतो आणि तुम्हाला जणू मी ओझा मुक्त करतो. फारच कमी ओझं तुमच्या खांद्यावर तुम्हाला प्राप्त होईल. And that's why Jesus said, my yoke is easy and my burden is light. Because it's not you carrying all the load and burden, but I carry with you. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की माझं जो सोयीचा आहे आणि ओझं हलका आहे कारण सगळं ओझं तुमचं देखील मी वाहणार आहे. म्हणून तुमच्या वाट्याला फारच कमी ओझं येणार आहे. It's so beautiful because our relationship with Jesus make a difference. And that's why Christianity is not a religion, but a relationship with God Almighty. आणि म्हणून हे किती अद्भुत आहे की प्रभू येशू संबंधीचं नातं आम्हाला भरपूर काही गोष्टी प्राप्त करून देतं. ख्रिस्तीत्व हा धर्म नव्हे तर ख्रिस्तीत्व म्हणजे जिवंत देवाबरोबरचा असलेला घनिष्ठ नातेसंबंध. And then we learn about Jesus, his principle, his way of life. आणि पुढं आम्ही पाहतो की प्रभू येशू ख्रिस्त हा आमच्या जगण्याचा एक मार्ग आहे. And we ask Holy Spirit to come in our lives and ask Jesus to strengthen us to become like Jesus more and more. आणि म्हणून आम्ही मग पवित्र आत्म्याची मदत घेतो. पवित्र आत्म्याला आम्ही विनंती करतो आमच्या जीवनामध्ये कार्य करण्याची, जेणेकरून आम्हाला आमच्या जीवनामध्ये अधिकाधिक येशू सारखं बनता येईल. We might not be 100% perfect. मी कदाचित 100% पूर्ण असा असू शकणार नाही. But our association and relationship with Jesus really will make a difference. आम्ही जरी 100% येशू सारखे परिपूर्ण बनू शकणार नाही तरी पण येशू बरोबरच्या नित्य नाते संबंधामध्ये आम्ही अधिक दररोज येशू सारखे बनत जातो. For example, James and John were called son of thunder. उदाहरणार्थ योहान आणि याकोब यांना गर्जनेचे पुत्र असं पवित्र शास्त्रात संबोधण्यात आलेलं आहे. If anything happened that was not according to their style, according to their personality, according to their situation, they got so frustrated. Oh. आणि गर्जनेचे पुत्र याचा अर्थ काय? कोणतीही गोष्ट जर त्यांच्या मनाप्रमाणे झालेली नाही, त्यांच्या इच्छेप्रमाणे झालेली नाही, तर लगेच त्यांना राग येत असे आणि मोठ्या आवेशाने ते आपला राग व्यक्त करीत असत. But you know, they have been with Jesus. The same John became the apostle of love.
परंतु येशू बरोबर नित्य संबंधात आल्यामुळे हाच गर्जनेचा पुत्र योहान हा प्रीतीचा प्रेषित झालेला आम्हाला पाहायला मिळतो. John was the one who penned these beautiful words under the inspiration of the Holy Spirit. For God so loved the world. आणि योहानानं पवित्र आत्म्याच्या अभिषेकाखाली पवित्र शास्त्रामधील सर्वोत्तम असं वचन देवासंबंधीचं लिहिलं. योहान 3:16, देवाने जगावर एवढी मोठी प्रीती केली की. It was the same John who said, let's love one another because love is from God. God is love. आणि हाच योहानानं पुढं पवित्र शास्त्रामध्ये लिहिलं की प्रीती देवापासून आहे, म्हणून आम्ही देवावर प्रीती करावी आणि आम्ही एकमेकांवर देखील प्रीती केली पाहिजे. You see, the son of thunder became apostle of love. पहा, जो गर्जनेचा पुत्र असं त्याला संबोधण्यात आलं होतं, ज्याला लगेच राग येत होता, तो राग आपला व्यक्त करत होता, असा व्यक्ती हा प्रीतीचा शिष्य बनला येशूच्या घनिष्ठ संबंधामध्ये आल्यामुळे. I mean, that's what we call it, becoming like Jesus. आणि त्यालाच आम्ही म्हणतो येशू सारखं बनणं. What about Peter? पेत्राचंच उदाहरण घ्या. He was coward, denied Jesus. आणि पेत्रानं 3 वेळा भीतीमुळं येशूचा नाकार केला, येशूला ओळखलं नाही. But same Peter was so bold on the day of Pentecost, and he preached the gospel, and 3,000 people came to the Lord. आणि याच पेत्रानं पेंटिकॉस्टच्या दिवशी भर रस्त्यावर उभं राहून येशूची सुवार्ता सांगितली, धाडसानं तो बोलला आणि 3,000 लोक देवाच्या राज्यामध्ये आले. And in the book of Acts, we find when people saw the boldness in disciple, they said, wow, they are very bold. And then they concluded because they have been with Jesus. हा, आणि प्रेषितांच्या कृत्यामध्ये आम्ही वाचतो की प्रेषितांमध्ये असलेला हे ही वृत्ती पाहून लोकांनी आश्चर्य केले आणि नंतर ते म्हणू लागले की हे शिष्य धाडसाने निर्भय होऊन सुवार्ता सांगत आहेत येशूची, कारण हे अनेक दिवस येशू बरोबर राहिले होते. I think if our lives are not changed and we are not becoming like Jesus and following his character, and our character is not changed, I think we are wasting time. आणि जर आमचं चारित्र्य किंवा आमचा स्वभाव जर येशू सारखा बनत नाही, आमचा स्वभाव जर बदलत नाही, तर आम्ही कुठंतरी वेळ वाया घालवत आहोत असं मला वाटतं. There must be a change in our lives. आमच्या जीवनामध्ये बदल किंवा परिवर्तन झालंच पाहिजे. And if there is something that we are struggling with years after year, we say, Lord, please help me. Jesus, help me. I want to depict your character in this world. आणि वर्षानुवर्ष जर आमच्या जीवनामध्ये काही समस्या असतील, आमच्यामध्ये जर बदल घडत नसेल, तर मग आम्ही येशूची प्रार्थना केली पाहिजे. येशूला म्हटलं पाहिजे, प्रभू मला मदत कर. आम्ही पवित्र आत्म्याला म्हटलं पाहिजे, पवित्र आत्म्या मला मदत कर.
कारण येशू सारखं बनण्यासाठी येशू नेहमीच आम्हाला मदत करतो. पवित्र आत्मा आम्हाला मदत करतो. And then we allow His word to abide in us, stay in us. It's not that His word just evaporates, disappear. आणि मग येशूची जी वचनं आहेत, येशूचे शब्द आहेत, ते आमच्या कानावर पडल्यानंतर हवेमध्ये विरघळून जणू काही जात नाहीत, तर ते आमच्या अंतःकरणामध्ये येऊन जणू काय वस्ती करतात. And then we use that word in every situation. आणि मग येशूची जी वचनं आहेत किंवा येशूचे शब्द आमच्या कानावर पडलेले जे आमच्या अंतःकरणामध्ये आहेत, आम्ही We, pro- जीवनामध्ये त्याचा उपयोग करतो. we proclaim His promises in every situation. आणि प्रत्येक वेळी, प्रत्येक परिस्थितीमध्ये आम्ही प्रभू येशूच्या अभिवचनाचा उल्लेख करतो किंवा आम्ही अभिवचनांची घोषणा करतो. When the doubts come in our lives and the enemy attack and bring all those suspiciousness and doubts in our life, we say, but it is written, because we are abiding in Jesus's word. आणि ज्या वेळेला शत्रू आमच्या जीवनामध्ये शंका किंवा संशय उत्पन्न करतो, त्यावेळेला आम्ही मनापासून खात्रीने म्हणू शकतो, असंही वचनात लिहिलं आहे आणि आम्ही अभिवचनाची घोषणा करू शकतो आणि विजय मिळवतो. And then a disciple turn from sin. आणखीन एक गोष्ट शिष्याच्या बाबतीत कोणती घडते? शिष्य नेहमी पापापासून दूर राहण्याचा प्रयत्न करतो. And as I said, we ask the Holy Spirit to help us. Okay, we cry to the Lord, and there is nothing too difficult for the Lord. आणि मगाशी मी सांगितल्याप्रमाणे पवित्र आत्मा आम्हाला मदत करतो, सहाय्य करतो आणि प्रभूला कोणतीही गोष्ट अशक्य नाही. त्यामुळे प्रभू आम्हाला पापापासून दूर राहण्यासाठी मदत करतो, सहाय्य करतो. Than living righteous lives. आणि आम्हाला एक नीतिमानाचं जीवन जगण्यासाठी मदत करतो. And then there would be manifestation of the fruit of the Spirit. आणि गलती कराच्या पत्रात सांगितल्याप्रमाणे आमच्या जीवनामध्ये आत्म्याच्या पवित्र आत्म्याच्या योगे निष्पन्न होणारी फलप्राप्ती दिसून येते. Love, joy, peace, patience, long suffering. आणि गलती 5:22-23 मध्ये सांगितल्याप्रमाणे पवित्र आत्म्याचं फळ जे 9 स्वभावाने किंवा गुणांनी युक्त आहे, प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, विश्वासूपणा, सौम्यता आणि इंद्रिय दमन, हे पवित्र आत्म्याचं फळ, हे 9 स्वभाव आमच्या जीवनामध्ये दिसून येतात. आमेन. What a wonderful thing when there is love in our lives and love at home. आणि किती अद्भुत आहे की आमच्या जीवनामध्ये प्रीती वस्ती करते, आमच्या घरामध्ये प्रीती वस्ती करते. What a wonderful when joy is in our life and joy is at home and joy where we work. आणि आम्ही आमच्या घरामध्ये आनंदाचा अनुभव घेतो, आमच्या मनामध्ये अंतःकरणामध्ये आनंद असतो, आमच्या कामाच्या व्यवसायाच्या ठिकाणीही आनंद असणं, ही किती अद्भुत गोष्ट आहे. What a wonderful thing when we have God's peace in our life in the midst of challenges we face. आणि जगामध्ये वेगवेगळ्या आव्हानांना सामोरे जात असताना आमच्या अंतःकरणामध्ये देवाची शांती वास करते, ही किती अद्भुत गोष्ट आहे, नाही का? Oh, it's such a
amazing life. आणि अशा प्रकारचं जीवन जगणं हे किती अद्भुत आहे आणि चांगलं आहे. Then a disciple praises God. शिष्य हा नेहमी देवाची स्तुती करण्यामध्ये मग्न असतो And do his best to do good. आणि तो नेहमी देवासाठी सत्कृत्य करण्यासाठी तत्पर असतो. Help people, help saints in need, help people in need. आणि जे गरजवंत लोक आहेत त्यांना मदत करण्यासाठी शिष्य हा नेहमी तयार असतो. Then bring people to the Lord, convert sinners to Christ. शिष्य हा नेहमी येशूविषयीची सुवार्ता सांगण्यासाठी आवेशी असतो, उत्सुक असतो आणि सुवार्तेच्या द्वारे पापी लोकांचं तारण करण्यासाठी तो नेहमी तत्पर असतो. And when this happens, there is a great reward for a disciple. आणि ज्या वेळेला पापी लोक सुवार्ता ऐकून पश्चाताप करून नवीन जन्म पावतात किंवा येशूकडे येतात त्यावेळेला सुवार्ता सांगणाऱ्यांसाठी मोठं प्रतिफळ स्वर्गामध्ये ठेवण्यात आलेलं आहे. Why don't we read Mark chapter 10 and verse number 28 to 31? मार्ककृत शुभवर्तमान याचा 10वा अध्याय 21 to 28 to 28 to 31. 28 to 31. मार्ककृत शुभवर्तमान याचा 10वा अध्याय आणि 28 ते 31. मार्क 10 28 ते 31. पेत्र त्याला म्हणू लागला, पहा आम्ही सर्व काही सोडून आपल्या मागे आहोत. येशूने उत्तर दिले, तुम्हाला ज्याने ज्याने माझ्या करिता व स्वार्थे करिता घरदार, बहीण भाऊ, आई बाप, मुले बाळे किंवा शेतमाडी सोडली आहेत अशा प्रत्येकाला सांप्रतकाळी छळणुकी बरोबर 100 पटीने घरे, भाऊ बहिणी, आया, मुले, शेते आणि येणाऱ्या युगात सार्वकालिक जीवन ही मिळाल्याशिवाय राहणार नाहीत. तरी पहिले ते शेवटले व शेवटले ते पहिले असे पुष्कळ जणांचे होईल. आमेन. So there is a great reward in following Jesus. आणि म्हणून येशूचे शिष्य म्हणून, येशूचे अनुयायी बनून येशूच्या माग चालणे यामध्ये आमच्यासाठी मोठं प्रतिफळ राखून ठेवण्यात आलेलं आहे. So a disciple follow Jesus. शिष्य हा नेहमी येशूच्या मागे चालत राहतो. Again, I'm saying not only his teaching, but his character, his lifestyle. आणि शिष्य फक्त गुरुचं आपल्या शिक्षण ऐकत नाही, तर त्याचा स्वभावही तो आत्मसात करतो. आपल्या गुरुची जी जीवनशैली आहे ती देखील तो आत्मसात करतो. So a disciple knows and follow Jesus and change by Jesus. म्हणून एक शिष्य त्याला माहिती असते, तो ख्रिस्ताचं अनुकरण करतो, ख्रिस्ताच्या मागे चालू लागतो आणि मग त्याच्यामध्ये परिवर्तन होतं, बदल होतो, तो ख्रिस्तासारखा बनत जातो. And he
do the same thing what Jesus do. आणि मग प्रभू येशू ख्रिस्तानं या पृथ्वी तलावर असताना जे केलं तोच हा शिष्य देखील करण्याचा प्रयत्न करतो. Jesus said, I will make you fisher of men. प्रभू येशू म्हणाला, तुम्ही माझ्या मागे या, माझे अनुयायी बना, म्हणजे मी तुम्हाला माणसे धरणारे असं बनवीन. I like these thoughts by Raymond Woodward. रेमंड वुडवर्ड यांचे विचार मला खूप प्रभावी वाटतात. Now, Jesus didn't say, I will make you hunters. येशू शिष्यांना असं म्हटला नाही, मी तुम्हाला शिकारी बनवेन. Jesus said, I will make you a fisher. येशू म्हणाला, मी तुम्हाला मासे धरणारे असे बनवीन. So let's talk about fishing and hunting. What is the difference between that? आता शिकार करणे आणि मासे पकडणे यामध्ये कोणकोणता फरक आहे हे थोडं आपण पाहूया. As we know, hunting is aggressive. आता आपल्याला माहित आहे, शिकार हे साहसानं केलं जाणारं काम आहे. जंगलामध्ये जाऊन वन्य प्राण्यांची शिकार करणं हे साहसी काम आहे. Because you shoot or you use something to hit the animal. आणि तुम्ही शिकार करताना बंदुकीचा वापर करता किंवा त्या प्राण्याला बंदुकीने किंवा धनुष्य बाणाने मारता. Because you want to kill that animal, and if the animal is little dangerous and heavy and strong and big, you are afraid the animal might attack you. आणि जर तुम्ही शिकार करीत असलेला प्राणी जर मोठा असेल आणि तो भयंकर असेल आणि हिंस्र असेल तर तो तुमच्यावर देखील हल्ला करू शकतो, याची तुम्हाला भीती वाटते. So you are really afraid of. आणि मग ज्याची तुम्ही शिकार करणार असता त्याची अनेक वेळेला तुम्हाला भीती वाटते. But fishing is gentle. परंतु मासे धरणं हे मृदू काम आहे. You throw a net, you cast a net, or use a rod. आणि तुम्ही गळाचा उपयोग करता मासे धरण्यासाठी किंवा तुम्ही जाळ्याचा उपयोग करता मासे पकडण्यासाठी. Is gentle. आणि हे अत्यंत सौम्य असं काम आहे मासे पकडणं. As I said, hunting is confrontation. आणि मगाशी मी सांगितलं, शिकार करणं हे एकमेकांच्या समोर येणं, एकमेकांसमोर उभं राहण्यासारखं आहे. But fishing is that you put something in your bait that would attract fish. पण मासे धरण्यामध्ये आम्ही काय करतो, आमच्या गळाला काहीतरी लावतो जेणेकरून मासे त्या गळाला लावलेल्या गोष्टीकडे आकर्षित होतील आणि मग आम्हाला त्यांना पकडता येईल. Last summer, we have a very dear friend who have a beautiful island in the lake, not very far from us. आणि आमच्यापासून फार दूर नसलेल्या एका मित्राकडं ज्याच्याजवळ मोठा तलाव आहे, त्या ठिकाणी आम्हाला जाण्याचा योग आला. And our friend is very good with fishing. आणि आमचा जो हा मित्र होता तो मासे धरण्यामध्ये खूप पटाईत होता.
So my son really likes fishing. So three of us, our friend, my son, and myself, we were doing fishing. आणि मग मी, माझा मुलगा आणि हा आमचा मित्र तिघ जण मासे पकडायला गेलो. Now, honestly speaking, my son and I, we are not very good with fishing. We are amateur. आणि खरं सांगायचं तर मला आणि माझ्या मुलाला मासे पकडण्याचा फारसा अनुभव नव्हता. आम्ही नवखे होतो मासे पकडण्यामध्ये. But we are learning. पण आम्ही शिकत होतो कशा प्रकारे मासे पकडले जातात. So it's good to have someone who knows something. आणि ज्याला मासे कसे धरायचे माहित आहे असे अनुभवी व्यक्ती जवळ असणं हे फार उपयोगी होतं. So he was very kind. He took us on his boat, motorboat, and then we were doing fishing. But then we realized once the bait is good and it's attractive to the fish, then it's easy to catch. आणि मग आमच्या मित्राची जी बोट होती त्या बोटीमध्ये मला माझ्या मुलाला त्याने बसवलं आणि आम्ही त्या तलावामध्ये मासेमारी करण्यासाठी गेलो. पण मासेमारी करताना मला एका गोष्टीची जाणीव झाली की गळाला लावण्यात आलेलं जे आमिष असतं ते जेवढं चांगलं असेल तरच मासे गळाकडे आकर्षित होतात. So we were able to find a very nice bait that we were able to catch a couple of fish. आणि मग गळाला लागण्यासाठी काही चांगल्या गोष्टी आम्हाला मिळाल्या त्या आम्ही गळाला लावल्या आणि आम्ही देखील बरेच मासे पकडू शकलो. You know, if you just throw a string, a line there, and there is nothing there, no bait, you cannot catch fish. तुम्ही जर फक्त लोखंडी गळ पाण्यामध्ये सोडला त्या गळाला काहीही लावलं नाही माशाला आकर्षित करण्यासाठी तर कधीही तुम्हाला मासे पकडता येणार नाहीत. There must be something that would attract. माशांना गळाकडे आकर्षित करण्यासाठी काहीतरी गळाला लावण्याची आवश्यकता आहे. In hunting, you go out and shoot. शिकार करण्यामध्ये आम्ही काय करतो आम्ही जंगलात जातो जिथं प्राणी आहेत आणि त्या प्राण्यांना आम्ही धनुष्यबाणाने किंवा बंदुकीने ठार मारतो त्यांची शिकार करतो. For fishing, there must be different kind of attraction, lures, try to attract. पण मासेमारीमध्ये आम्ही काय करतो माशांना आकर्षित करण्यासाठी आम्ही गळाला काहीतरी लावतो. And that's why when we do evangelism for different people, we need to do different approach. आणि म्हणून सुवार्ता प्रसारामध्ये वेगवेगळ्या लोकांना सुवार्ता सांगण्यासाठी आम्ही वेगवेगळ्या गोष्टींचा वापर करतो. If there is a medical doctor, it might be good to build something that is related to the medical science. आणि जर एका डॉक्टरला सुवार्ता सांगायची असेल तर वैद्यकीय क्षेत्राचा आधार घेऊन आम्ही त्याला सुवार्ता सांगू शकतो. He might not be interested in Greek mythology or some kind of philosophy. कदाचित हा जो डॉक्टर आहे ज्याला आम्ही सुवार्ता सांगणार आहोत त्याला ग्रीक मायथॉलॉजी किंवा तर्कशास्त्र यामध्ये फारसा रस
नसावा. So in hunting, you start to shoot, just shoot. शिकार And it's over करण्यास if you miss your shot. आणि आम्ही प्राण्यांना पाहतो आणि नेम धरून त्यांना बंदुकीने मारण्याचा प्रयत्न करतो. So Jesus has not called us to hunt for hunting, but for fishing. येशूनं आम्हाला शिकार करण्यासाठी बोलवलेलं नाही. येशूनं आम्हाला मासे धरण्यासाठी बोलाविलेलं आहे. And I think many times we have been doing lot of hunting and not fishing. आणि मला दुःखानं सांगावं असं वाटतं की स्वार्थ प्रसारामध्ये बरेच वेळेला आम्ही मासे धरण्याच्या ऐवजी शिकार करण्याचा प्रयत्न करत असतो. What are the key elements of a follower? आता जो आपल्या गुरुचा अनुयायी बनत आहे किंवा बनू पाहतो, त्याच्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी आम्हाला आढळतात ते आपण पाहूया. In following someone, we need to trust and we need to obey. आणि कुणाचं तर अनुकरण जर आम्हाला करायचं असेल तर आम्हाला पहिली गोष्ट त्याच्यावर भरोसा ठेवला पाहिजे आणि नंतर आम्हाला त्याचं आज्ञा पालन केलं पाहिजे. Let's see, a father and son are in the deep forest. कल्पना करा, एक पिता पुत्र घनदाट जंगलामध्ये आहेत. And the father is leading, the son has to trust that dad knows the way. आणि घनदाट जंगलामध्ये जो पिता आहे तो पुढे चालत आहे आणि पाठीमागून त्याचा मुलगा चालत आहे. पिता जणू काय मुलाला रस्ता दाखवतो आहे, वाट दाखवतो आहे. And just follow. आणि And मुलाचं काम काय आहे? obey and trust. आपल्या पित्यावर पूर्ण भरोसा ठेवून त्या जसा पिता ज्या वाटेने चालला आहे त्याच्या माग चालणं, त्याचं आज्ञा पालन करणं. And you know, in all the religions, the religious people will say, I will show you a way. But there is a difference in Christianity. Jesus said, I am the way. जगामधील सर्व धर्माचे जे धर्मगुरू आहेत ते आपल्या अनुयायांना काय सांगतात की माझ्या मागे या, म्हणजे मी तुम्हाला स्वर्गाचा मोक्षाचा मार्ग दाखवतो. परंतु प्रभू येशू ख्रिस्त हा वेगळा आहे. प्रभू येशू ख्रिस्त काय म्हणतो? मार्ग, सत्य व जीवन मीच आहे, म्हणून तुम्ही माझ्या मागे या. Following means having a close relationship with Jesus. येशूचा अनुयायी बनणं किंवा येशूच्या मागे चालणं म्हणजे येशू बरोबर घनिष्ठ नाते संबंध निर्माण करणं. We don't want to hear these words that these people worship me with their lips, but they are far away from me, from their hearts. Their hearts are far away from me. आणि असे शब्द आम्हाला कधीही ऐकायला आवडणार नाहीत की देव आम्हाला म्हणू शकेल की हे लोक ओठानी माझी स्तुती करतात पण यांची अंतःकरण माझ्यापासून खूप दूर आहेत. Lips are in the church, but the hearts are somewhere. याचा अर्थ काय की आमचे ओठ
जणू काय उपासनेमध्ये मंडळीमध्ये असतात, परंतु आमचं अंतःकरण चर्चच्या बाहेर दुसरीकडेच कुठं तर घोटाळत असतं. And making disciple the way Jesus did, he chose some people, some disciple like 12. He loved them. आणि येशूनं आपले शिष्य कशा प्रकारे तयार केले, येशूनं काही लोकांना निवडलं, येशूनं त्यांच्यावर प्रीती केली. Even he loved those who he knew that one day will betray and one will deny. आणि येशूनं त्याच्यावर देखील प्रीती केली, ज्याच्याविषयी येशूला ठाऊक होतं, एके दिवशी हाच आपला शिष्य आपल्याला वधस्तंभावर ठेवण्यासाठी धरून देणार आहे. So making disciple mean loving them, teaching them. आणि मग शिष्य बनवणे म्हणजे त्यांच्यावर प्रीती करणे, त्यांना शिक्षण देणे, correcting them, त्यांच्या चुकांची दुरुस्ती करणे, चुका सुधारणे, challenging them, त्यांना आवाहन करणे, and having close association and relationship with them. त्यांच्याबरोबर घनिष्ठ नातेसंबंध निर्माण करणे. Jesus did not give us a sermon on discipleship, but he demonstrated that by his own life. प्रभू येशूनं शिष्य बनवण्यासाठी कोणताही उपदेश केला नाही, परंतु स्वतःच्या उदाहरणामधून प्रात्यक्षिकरित्या त्यानं शिष्य कशा प्रकारे बनवले जावेत हे उदाहरणाने सिद्ध केलं. And he said, a disciple is not above his teacher. येशू म्हणाला, शिष्य त्याच्या गुरुपेक्षा मोठा असू शकत नाही. But his example was the evidence of who he was. आणि त्याचं उदाहरण की तो कोण होता हे फार महत्वाचं आहे. Here is a great, teacher, prophet, son of God, God in flesh, and he's washing the feet of his disciple. पहा, देवाचा पुत्र, देव, भविष्यवक्ता, उत्तम शिक्षक, गुरु असा व्यक्ती ज्या वेळेला शिष्यांचे पाय धुतो. So knowing Jesus is to becoming like Jesus, his life, his attitudes, his values, and having commitment with him. आणि येशूला ओळखणे म्हणजे येशू पासून शिकणे, येशू सारखे बनणे, येशूची जीवनशैली आत्मसात करणे, येशूची मनोवृत्ती धारण करणे, येशूची जीवन मूल्ये शिकणे आणि येशू सारखी समर्पित वृत्ती स्वीकारणे. And Jesus said, if you love one another, then you will be called my disciple. आणि येशूनं सांगितलं, तुम्ही जर एकमेकावर प्रीती कराल तर जगातले लोक ओळखतील की तुम्ही माझे शिष्य आहात. And may God help us to do it. आणि आम्हाला तेच करायचं आहे. That we become like him more and more. आणि आम्ही अधिक येशू सारखं बनायचं आहे, म्हणजे आम्ही अधिक येशूचं शिष्य बनायचं आहे. Let's pray.
आपण प्रार्थना करूया. Father in heaven, स्वर्गीय पित्या, thank you for teaching us through the life, wonderful life of Jesus. प्रभू येशू ख्रिस्ताच्या अद्भुत जीवनामधून अनेक गोष्टी आम्हाला शिकवल्याबद्दल धन्यवाद. Help him to have in our life as our role model more than anyone in this world. या जगामधील कुणापेक्षाही प्रभू येशू ख्रिस्त आमच्या जीवनामध्ये आमचा कित्ता बनावा असं होऊ दे. We would learn from him more and more. त्याच्यापासून अधिक आणि अधिक गोष्टी शिकण्यासाठी आम्हाला सहाय्य कर. And we apply his principle and precepts in our lives. आणि प्रभू येशूची जीवन मूल्ये, प्रभू येशूचा स्वभाव आमच्या जीवनामध्ये आम्ही लागूकरण करत असताना And ask the Holy Spirit to help us in our weaknesses. पवित्र आत्म्या, आम्ही तुला विनंती करतो, आमच्या अशक्तपणामध्ये तू आम्हाला सहाय्य कर, मदत कर. Bless my dear brothers and sisters over there, Lord. प्रभू, भारतामध्ये असलेले आमचे सर्व बंधू भगिनी यांना आशीर्वादित कर. Help us to grow in your wisdom, in your knowledge. प्रभू, तुझ्या ज्ञानामध्ये आम्ही वाढत जाण्यासाठी कृपा करून तू आम्हाला सहाय्य कर, मदत कर. So we would make a difference in this world. यासाठी की तुझं शिष्य बनून आम्ही या जगामध्ये एक वेगळे असे लोक बनावे. Meet their needs, Lord. प्रभू, या सर्व प्रियजनांच्या दैनंदिन गरजा तुझ्या स्वर्गीय भांडारातून पुरव माझ्या देवा. Touch in every area of their lives, and especially right now, the area of their need. प्रभू, त्यांच्या गरजांमध्ये त्यांचं तू विशेष सहाय्य कर, त्यांचा विशेष पुरवठा कर, अशी आम्ही तुला विनंती करतो. In your precious name we pray. येशूच्या नावाने प्रार्थना केली म्हणून नाही. आमेन. Amen. 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 God bless you. Thank you, Pastor. God bless you. See you next week. See you next week. And we have our dean waiting. We log out, we log in. आता पुढचा क्लास घेण्यासाठी आमचे डीन पाऊल मालकाने उत्सुक आहेत. See you soon. आणि त्यांना आपण थोड्याच I'll वेळात see you भेटू. in a couple of minutes. या